मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी आत्याचा फोन लागत नसल्यामुळे आता यशपाल हा खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा तो आता मनातच म्हणत असतो की काय झालं या रागिनी ताईंना, सकाळपासून ही बदमाश बाई ना गायब आहे. त्याचबरोबर मी आत्ता हिला शोधायला चाललोय, पण कुठे जावं तेच कळत नाही आहे. पहिला हप्ता दिला, पण दुसऱ्या हप्त्याचं काय? पैसे द्यायचे नाही म्हणून लपली की काय, हा प्रश्न आता त्याच्या मनाला पडतो. मग आता काही वेळाने त्याच्या मनात येतं की मागच्या वेळी त्या रागिणीच्या माणसाला मी भेटलो होतो, काय बरं त्याचं नाव, असं म्हणून तो आता डोकं खाजवतो आणि अंबर असं नाव त्याला समजतं आणि तो त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु अंबरचा फोनसुद्धा लागत नाही. त्यामुळे आता तो खूपच काळजीत पडतो की हा अंबर तरी कुठे गेला असेल. पण त्याला आठवतं मागच्या वेळी मी याला अड्ड्यावर भेटलो होतो, मग आता अड्ड्यावरच जावं की काय, असं म्हणून तो तडक आता अड्ड्याकडे जायला निघतो. तर भूमीने आता यशपालला बरोबर पाहिलेलं असतं आणि ती त्याचा पाठलाग करणार असते. तेव्हा आता ती म्हणते सकाळपासून रागिनी आत्या गायब आहेत आणि हा सुद्धा आता कुठेतरी निघालाय, आता याच्या पाठीमागे जावं म्हणजे काहीतरी समजेल. तेव्हा भूमी आता तडकच यशपालच्या पाठीमागे जायला निघते, पण गेटजवळ आल्यानंतर आता ती समोर यशपालला पाहते, तर तो रिक्षात बसून तेथून गेलेला सुद्धा असतो. त्यानंतर ती पुढे पुढे जायला निघते, तर तिला तेथे नर्स दिसते. ती नर्स आता तेथे लपून बसलेली असते. त्यावेळी भूमीला मोठा धक्काच बसतो. तिला त्या सर्व गोष्टी आठवतात, ते प्रसंग आठवतात. मग आता ती लगेचच विचार करते की आता नक्की कुणाच्या पाठीमागे जावं ना कळतच नाही. यशपाल काकांच्या पाठीमागे गेले तर ही नर्स हातातून जाईल. ह्या नर्सला अगोदर मला गाठावंच लागेल, मी तिच्यावरच आता लक्ष ठेवते, कारण ही नर्स आहे ना ती माझ्या बाळाच्या संबंधित आहे. तेव्हा इकडे आता ती नर्स मनातच विचार करते, सकाळपासून रागिनी मॅडमची वाट पाहते, परंतु त्या इथे काही दिसत नाही आहे. तर गोव्याला जाण्याची व्यवस्था केली खरं, पण एक पैसासुद्धा हातात टेकवला नाही. मी बिनपैशाने तरी कशी राहू, आज काहीही झालं तरी पैसे घेऊनच मी जाणार, असा विचार नर्सच्या मनात असतो. तेव्हा आता लगेचच ती रागिनीला सुद्धा फोन करू लागते. मात्र भूमी विचार करू लागते, नक्की ह्या कुणाला शोधत असतील ना कळतच नाही. मला असं वाटतंय आत्यालाच, कारण मागच्या वेळी आत्याने बरोबर हे प्रकरण सावरून घेतलं होतं, परंतु कसं आहे ना, आता या माझ्या हातातून सुटू शकत नाही. आकाशला सुद्धा खोटं नाटं सांगितलं होतं, आज ही ना आई ती चालून आली आहे माझ्या तावडीत सापडायला, असं म्हणून भूमी लगेचच आता हळूहळू तिच्याकडे जाऊ लागते. तेवढ्यातच आता भूमीचा फोन वाजतो, त्यामुळे ती नर्स लगेचच आता भूमीकडे पाहते. भूमी आपला चेहरा लपवते, परंतु त्या नर्सने बरोबरच पाहिलेलं असतं. तर आता तिला धक्का बसतो आणि ती घाबरते. आता त्या दोघीही लगेच एकमेकींना पाहतात, तर ती नर्स घाबरतच तेथून धूम ठोकते. तेव्हा भूमीसुद्धा आता फोन कट करून लगेचच तिच्या पाठीमागे जाण्याच्या प्रयत्नात असते. आता ती नर्स पुढे पळत असते, तर भूमी तिचा पाठलाग करत असते. भूमी म्हणते थांब बघ थांब, तरीही आता ती थांबत नाही. आता खूप पळाल्यानंतर त्या नर्सचे पाय खूप दुखू लागतात, तिच्या अंगात तेवढी ताकदच नसते की ती पळू शकेल. मग ती मागे भूमीकडे पाहते आणि जागेवर थांबते. तेव्हा भूमी आता खूपच धावते आणि तिच्याकडे येत तिचा हात पकडते. थांब पटकन असं म्हणून आता भूमी तिचा हातच सोडत नाही आणि लगेचच विचारते, काय कुणाला भेटायला आला होतात तुम्ही? रागिनी आत्याला ना? आणि माझ्या बाळाच्या बाबतीत तुम्ही काय केलं सांगा, अगोदर काय केलं माझ्या बाळाच्या बाबतीत तुम्ही? तेव्हा ती नर्स म्हणते, किती प्रश्न करतेस, अगोदर सोड मला. पण भूमी आता तिला अजिबातच सोडत नाही. तेव्हा रागिनी आत्याच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलंस ना, असं भूमी रागातच विचारते, पण ती नर्स काही उत्तर देत नसते. तेव्हा तू काय बोलतेस ना, मला काहीही कळत नाही, असं नर्स म्हणते. त्यावेळी भूमी म्हणते, तू असं ऐकणार नाहीस, तुला ना आता पोलिसांच्या ताब्यातच देते, म्हणजे तू ना पटापट बोलशील. तेव्हा ती नर्स आता पळण्याच्याच मार्गावर असते, तिला काहीही सुचत नसतं. मग लगेचच आता भूमी म्हणते, माझ्या बाळाच्या बाबतीत काय काय केलंय ते अगोदर सांग, रागिनी आत्याच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलं का, असं आता ती विचारत असते. परंतु आता ती नर्स काहीही सांगत नाही. भूमीने एकदम पॅक तिला पकडून ठेवल्यामुळे ती खूपच घाबरलेली असते. तर आता ती सारखी सारखी भूमीला म्हणत असते की मला सोड, परंतु भूमी म्हणते नाही, मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणारच.
मग आता ती नर्स लगेचच भूमीच्या हाताचा जोरात चावा घेते आणि तेथून निसटते. आता समोरूनच तिची एक गाडी येते, त्यामुळे ती पटकन गाडीत बसते. भूमी आता गाडीवाल्याला थांब थांब असं म्हणते, परंतु आता ती गाडीच थांबत नाही. एकदम फास्ट अशी गाडी पुढे निघून जाते. त्यामुळे भूमीचाही नाईलाज होतो. आता ती नर्स पुन्हा एकदा भूमीच्या हातातून निसटून गेलेली असते. त्यामुळे ती आता म्हणते की ही सुद्धा आता निसटली, काय करावं ना कळत नाही. चांगली हाताला लागली होती, आता लवकर भेटणार सुद्धा नाही, असं म्हणून भूमी पश्चाताप व्यक्त करत असते. त्यानंतर रात्री आकाश घरी येतो. भूमी रूममध्ये असते. तेव्हा आकाशला ती विचारते, काय झालं आकाश, काही रागिनी आत्याचा पत्ता लागला की नाही? तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना गं, अगं जिथे जिथे मला शोधता येईल ना तिथे तिथे मी गेलो होतो आणि चौकशीसुद्धा करायला सांगितली, पण काही अपडेट नाही मिळाली. मग आता आत्याच्या संबंधित जी काही माणसं आहेत ना त्यांनासुद्धा विचारलं, पण ते कुणीच काही बोलले नाहीत, असं आता आकाश म्हणतो. त्यावरती भूमी विचारते, मग आता काय करायचं आकाश? तेव्हा आता आकाश म्हणतो की गायकवाड सरांबरोबर मी बोललोय, ते म्हणाले की 24 तास झाल्याशिवाय मिसिंगची कंप्लेंट नाही देऊ शकत. मी त्यापेक्षा पर्सनल लेवलवर जरा शोधतो. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे. तेव्हा आत्याचं असं अचानक गायब होणं ना हे माझ्यासाठी मोठं कोडच आहे, असं आकाश भूमीला मनातील भावना व्यक्त करून दाखवतो. तेव्हा भूमी म्हणते, कोडं वगैरे काही नाही, सर्वांच्या नजरेसमोरून लपण्यासाठी ना त्या कुठेतरी जाऊन लपल्यात. तेव्हा लगेचच आता आकाश म्हणतो, भूमी तू उगीच आत्यावर आरोप करू नकोस. तेव्हा ती म्हणते, उगीच वगैरे नाही हा आकाश, संशयाला ना सुद्धा अर्थ आहे, समजलं? मग आता काय अर्थ आहे तुझ्या संशयाला, असं आता आकाश विचारतो. तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते, काय रे, तुला ती प्रीती नर्स आठवते का? ती मागच्या वेळेला बंगल्याबाहेर आली होती, तेव्हा तू मला म्हणाला होतास की ती आली नसेल, तुला भास झाला असेल भूमी. अरे आजसुद्धा ती नर्स बंगल्याबाहेर आली होती. तेव्हा आकाश आश्चर्याने विचारतो, काय? मग आता भूमी म्हणते, हो अरे. मग पुढे आता ती सांगू लागते, मला माहिती आहे आकाश, आत्याच्या बाबतीत कोणत्याही रिलेटेड तू माझ्यावर पटकन विश्वास नाही ठेवू शकत, पण आकाश आज ना माझ्याकडे पुरावा आहे. तो आता लगेचच विचारतो, कोणता पुरावा, दाखव बरं. मग आता ती म्हणते की हीच नर्स आहे ना ती जी आपल्या बाळाशी रिलेटेड आहे, असं म्हणून ती मोबाईलमध्ये काढलेला तो फोटो दाखवते. आकाश म्हणतो, हो ही तीच नर्स आहे. अरे तिला आज मी पकडलं असतं, पण ती माझ्या हातातून निसटली. आज ना बरोबर तिचा सोक्षमोक्ष लागला असता, परंतु तिने माझ्या हाताचा चावा घेतला आणि ती पळाली. अरे आज ना आपल्या बंगल्याबाहेर ती नक्कीच आत्याला भेटायला आली होती. अरे आता काय कारण असू शकतं दुसरं, सांग ना मला. आपल्या घरातलं कोणीही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही आहे, त्याचबरोबर आणि ती कामालासुद्धा नाही आहे आता त्या हॉस्पिटलमध्ये. दुसरं काय कारण असू शकतं, सांग ना आकाश. आता प्रश्न असा आहे ना आकाश की तिचं आणि आत्यांचं नक्की काय कनेक्शन आहे? अरे आत्या गायब झाल्यानंतरच ती बंगल्याबाहेर आली, पण तिचंही काही कॉन्टॅक्ट होत नाही ना आत्यांबरोबर, म्हणून त्यात आज मी तिला पकडलं असतं आणि पकडलीसुद्धा गेली असती रे. त्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडासुद्धा झाला असता, पण हा माणूस कोण आहे, हा माणूस तिला वाचवायला आला आणि ती पळाली. मग आता आकाश निरखून निरखून त्या गाडीकडे पाहत. आकाश म्हणतो, कसं आहे ना भूमी, अगं मी या माणसाला कुठेतरी असं पाहिल्यासारखं वाटते, पण कोण आहे ना तो एक्झॅक्ट लक्षात येत नाही माझ्या. त्यावरती भूमी म्हणते, याचा अर्थ काय होतो आकाश? त्या नर्सचा आणि आपल्या घरातील कोणत्यातरी व्यक्तींचा एकमेकांशी संबंध आहे, पण नक्की कुणाकुणाशी संबंध आहे ना तेच कळत नाही आहे. कारण तुला सांगू का, जेव्हा तो माणूस तिला वाचवायला आला ना तेव्हा ती पटकन पळून गेली, आणि आता तर तुझा, माझा, राजा काका, मानसी, अथर्व यांचा तर काही संबंध नाही हे आपल्याला माहीत आहे. राहिला प्रश्न कुणाचा, आत्यांचा आणि पौर्णिमाचा. तर पौर्णिमाचं काही कनेक्शन आहे का त्याच्याबरोबर, ते मला शोधून काढायला हवं आणि ते मी शोधेल. आता तू गायकवाड सरांना फोन कर आणि त्यांना विचार की माझ्या डिलेव्हरी वेळी जे CCTV फुटेज मिळतंय का ते पहा म्हणून. तेव्हा आकाश लगेचच गायकवाड सरांना फोन करतो आणि त्याबद्दल सगळ्या काही अपडेट देतो. तर आता दुसऱ्या दिवशी आकाश आणि भूमी लगेचच गायकवाड सरांना भेटायला आलेले असतात. तेव्हा गुड मॉर्निंग सर असं गायकवाड सरांना ते म्हणतात. गायकवाड सरही आता त्या दोघांनाही गुड मॉर्निंग म्हणतात. आणि मी ना तुम्हाला मुद्दामच बोलवलंय, त्या दोघांनाही पोलिसी खात्यामध्ये तिथे इंटरोगेट केलंय. तेव्हा भूमी आकाश एकमेकांकडे पाहतच राहतात. भूमी विचारते, काय म्हणाले ते, त्यांनी मास्टर माइंडचं नाव सांगितलं का? तेव्हा त्या दोघांनाही तुमच्यासमोर मी बोलवलंय असं आता लगेचच गायकवाड सर म्हणतात. तेव्हा राणे त्या दोघांना बोलवून आणा बरं पटकन, असं आता गायकवाड सर म्हणतात. तेव्हा आता जे ट्रक ड्रायव्हर असतात त्यांना लगेचच तिथे बोलवण्यात येतं. ते दोघेही ट्रक ड्रायव्हर आता लगेचच तिथे खाली मान घालून उभे राहतात.
तर आता लगेचच गायकवाड सर म्हणतात, मला जो जबाब दिला ना तुम्ही तो या दोघांना द्या पटकन. तेव्हा आता लगेचच त्यातला एक जण सांगू लागतो, ड्रायव्हर म्हणून बदलीसाठी आम्ही अधूनमधून इथे असायचो, या फॅक्टरीमधली कामं करायला, मालाची ने-आण करायला. एक दिवस आम्ही दोघांनी ठरवलं की चोरी करूयात म्हणून आणि माल चोरण्याचा प्रयत्न केला. तसा माल आम्ही पळवला सुद्धा, पण आम्हाला आमच्या टिपरकडून समजलं की पोलिसांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे म्हणून. तेव्हा आता आकाश विचारतो, तो सगळा माल मुंबईला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला कुणीतरी सांगितलं असेल ना? त्यावेळी आता दुसरा ड्रायव्हर म्हणतो, नाही हो साहेब, आम्हाला कुणीच काही नाही सांगितलं. तेव्हा भूमी आणि आकाशला धक्काच बसतो. तेव्हा लगेचच आता ड्रायव्हर म्हणू लागतो, कसं आहे ना, मार्केटमध्ये माल चोरी गेल्याची बातमी सगळीकडे पसरली होती. आमचा माल इथे कुणीही घेणार नव्हतं, त्यामुळे आम्ही जकात मार्गे तिकडे मुंबईला निघालो. त्यावरती गायकवाड सर म्हणतात, आणि आम्ही तेथे लगेचच सापळा रचला होता. तर आता ड्रायव्हर सांगू लागतात की आम्ही तिकडे पोहोचण्याच्या आतच आम्हाला तिथे पकडलं गेलं. तेव्हा गायकवाड सर लगेचच विचारतात की या सर्व प्रकरणामागचा मास्टर माइंड कोण आहे ना, ते सांगा. तेव्हा या मागचा मास्टर माइंड कोणीच नाही, आम्ही आमचीच चोरी केली आणि अलिबागमध्ये माल विकला जात नाही हे म्हटल्यानंतर आम्हीच आमचं मुंबईला निघालो होतो, असं ते आता ट्रक ड्रायव्हर हे कबुली देतात आणि आम्हाला सगळं माहीत आहे असंही म्हणतात. त्यावेळी आता भूमी लगेचच टेन्शनमध्ये उठते. तेव्हा आकाश आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, तुला समजलं का भूमी, हे बघ, आत्याचा आणि या मालचोरीचा काही एक संबंध नाही आहे. तेव्हा ते ट्रक ड्रायव्हर हे भूमीकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता भूमी मनातच विचार करू लागते, हे ट्रक ड्रायव्हर आहेत ना, ते कबुली देत आहेत खरं, परंतु मला ना यांच्यावर विश्वासच नाही आहे, कारण आत्यांचाच या प्रकरणामध्ये खूप मोठा संबंध आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आत्याना त्यांना काहीही आणि कसंही मॅनेज करू शकतात. आता या दोघांनासुद्धा आत्याने चांगल्या प्रकारे मॅनेज केलं असेल. मला माहीत आहे ना आत्यांच्या काय काय चाली आहेत त्या. आता काहीही झालं तरी हे त्यांचं नाव सांगूच शकत नाही, कारण रागिनी आत्याने बरोबर सगळी फिल्डिंग लावून ठेवली आहे. कारण माझ्या नवऱ्यालासुद्धा आत्यांनी चांगलंच मॅनेज केलं आहे ना, जेणेकरून आता आकाशचा हा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास बसावा, त्याचबरोबर मी नेहमी तोंडावर पडावी असंच त्यांना नेहमी वाटतं. आणि पहिलं त्या जे करायच्या ना तेच आत्तासुद्धा त्या करतायत, असंच मला 100% खात्रीने वाटतंय, असं आता भूमी मनातच विचार करते. आणि आत्या आता कुठे गायब झाली असेल हाही प्रश्न तिला पडलेला असतोच. त्यानंतर गायकवाड सर राणेंना आवाज देतात आणि या दोघांना घेऊन जा असं म्हणतात. तर राणे लगेचच तेथे येतात आणि त्या दोघांना घेऊन जातात. त्यानंतर भूमी आणि आकाश हे दोघेही पुन्हा एकदा तिथे गायकवाड सरांजवळ बसतात. भूमी मात्र अजूनही टेन्शनमध्येच असते. तेव्हा आकाश विचारतो, भूमी, आता तुला कळतंय का गं की आत्यांचा आणि या चोरीचा काहीही संबंध नाही आहे? अगं, तू ना उगीच संशय घेत होती, असं आकाश भूमीला म्हणतो. भूमी यावेळी मात्र गप्प राहते. त्यानंतर आता आकाश म्हणतो, सर, मला ना जरा वेगळंच टेन्शन आलंय. आत्या इथून गायब आहे, पण तिचं काहीच समजलेलं नाही आहे. तुम्हाला काहीतरी पत्ता लागलाय का तिच्याबद्दल? त्यावेळी लगेचच आता गायकवाड सर म्हणतात, नाही, अजून तरी काहीच समजलेलं नाही आहे आम्हाला रागिनी आत्यांबद्दल. अहो, आत्तापर्यंत मी माझ्या पद्धतीने त्यांचा तपास करत होतो, परंतु नाही जमलं. काय करायचं? तुम्ही ना रीतसर मिसिंगची कंप्लेंट नोंदवा, म्हणजे अख्खी पोलिसांची फौजच कामाला लागेल आणि त्यांना लवकरात लवकर शोधेल सुद्धा. पण कसं आहे ना, मला अजिबातच कल्पना नाही या गोष्टीची की ह्या चोरीचा उलगडा झाला आणि रागिनी आत्या गायब झाल्या. आता या चोरीचा आणि आत्याचा काही संबंध आहे का हे शोधायला हवं. त्यावेळी आकाश काहीच बोलत नाही. मग त्यावेळी भूमी म्हणते की नाही सर, मला 100% खात्री आहे की आत्यांच्या गायब होण्यामागे नाही हे चोरीच आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी प्लीज, अगं भूमी प्लीज, आता आत्यावर संशय घेणं थांबव ना. अगं, ती गायब झाली, आपल्याला सापडत नाही आहे. तेव्हा भूमी आपली गप्प बसते. त्यानंतर आता आकाश म्हणतो, पहा गायकवाड सर, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न सुरू ठेवा, आम्ही आमच्या परीने प्रयत्न सुरू ठेवतो, म्हणजे लवकरात लवकर सापडेल आत्या. त्यानंतर आता भूमी म्हणते, 1 मिनिट सर, मला अजूनही खात्री आहे की आत्याने हे केलं असेलच, पण कसं आहे ना, ती नर्ससुद्धा काल बंगल्याबाहेर तिथे आत्याची वाट पाहत उभी होती आणि मला खात्री आहे ना आत्याचीच वाट पाहत होती ती. आत्या गायब आहेत, त्यांचा फोन लागत नाही म्हटल्यानंतर घरापर्यंत आली ती, पण त्याचा अगोदर उलगडा करायचा का, म्हणजे आत्यासुद्धा सापडेल. तेव्हा आता तुमचं बरोबर आहे असं गायकवाड सर म्हणतात. काल रात्री तुम्ही फोन करून मला CCTV फुटेज चेक करायला सांगितलं होतं, मी माझ्या टीमला कामाला सुद्धा लावलंय. एकदा का आपल्याला ते CCTV फुटेज मिळालं
झालं ना मग काहीही टेन्शन नाही. त्या नर्सच्या मागावर आणि तिच्या नवऱ्याच्या मागावर मी काही माणसं लावलेली आहे, एवढं टेन्शन घेण्याचं कारण नाही. त्यावेळी आकाश म्हणतो, लवकरात लवकर आपल्याला जर आत्याबद्दल काही समजलं ना तर बरं होईल. माझं टेन्शन ना आता खूप वाढतच चाललंय. मला ना आता सहनच होत नाही आहे सर्व प्रकरण. तेव्हा भूमी आता आकाशचा हात हातात घेते आणि म्हणते, नको टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. आता हवलदार राणे हे तेथे येतात आणि गायकवाड सरांच्या कानात काहीतरी सांगतात. तेव्हा हे ऐकून गायकवाड सरांना धक्का बसतो आणि ते विचारतात, काय? त्यानंतर आता आकाश विचारतो, काय झालं? मग आता लगेचच गायकवाड सर म्हणतात की यांना एक बॉडी सापडली आहे आणि रागिनी मॅडम आहेत ना, त्यांच्या अंगकाठीशी ती बॉडी मॅच होणारी आहे. हे ऐकताच आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता आकाशच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा आता लगेचच गायकवाड सर म्हणतात, हे पहा आकाश, तुम्ही स्वतःला सांभाळा. बॉडीचा चेहरा खराब झालेला आहे, त्यामुळे ओळखता येणार नाही. तेव्हा आकाश घाबरतच म्हणतो, नाही सर, तुम्हाला वाटतंय ना तसं काहीही झालेलं नसेल, आमच्या आत्याला काहीच होणार नाही. त्यावेळी गायकवाड सर म्हणतात, मिस्टर आकाश, देव करो आणि त्या सुरक्षित असो, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काही नाही. पण तरीही जाऊन आपल्याला ओळख पटवावी लागेल. तेव्हा आकाश म्हणतो, नाही सर, नाही, त्याची खरं तर काही गरज नाही आहे, कारण आत्या सेफ असणार आहे हे मला माहीत आहे. आता आकाश खूपच हायपर झालेला असतो. ते पाहून भूमी आकाशला शांत करण्याच्या प्रयत्नात असते आणि म्हणते, शांत राहा ना प्लीज आकाश, असं काहीही झालेलं नसेल. अरे, आपलं मन आपल्याला सांगते ना. आकाश जरा शांत राहतो. त्यानंतर भूमी मनातच विचार करते, खरं तर आत्यांचं काही बरं वाईट व्हावं असं मला वाटतच नाही आहे. त्यानंतर ते बॉडीची ओळख पटवण्यासाठी आता तिथे आलेले असतात. तेव्हा लगेचच आता आकाश गायकवाड सरांना म्हणतो, सर, खरंच याची काही गरज नाही, कारण माझ्या हत्याला काही होणार नाही हे मला माहीत आहे. ती असेल कुठेतरी, सापडेल आपल्याला. त्यावरती गायकवाड सर म्हणतात, मिस्टर आकाश, तुम्ही असं म्हणताय ना, आणि ते जर असं नसेल ना तर चांगलंच आहे ना, आणि वर्णन जर मिळतं जुळतं नसतं ना तरी मी आग्रहसुद्धा केला नसता. अहो, खुनाच्या केसमध्ये ही बॉडी सापडली आहे आणि रागिनी मॅडमची गायब होण्याची वेळ आणि खुनाची वेळ ही एकच आहे. या दोन्हीही वेळा अगदी मॅच होत आहेत. तेव्हा लगेचच आता आकाश विचारतो, पण आत्याचा खून कोणी का करेल ना सर? तेव्हा तो कामाचा दुसरा भाग आहे, परंतु अगोदर बॉडीची ओळख करून घेणं, पटवून घेणं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे, असं गायकवाड सर म्हणतात. तेव्हा भूमीच्या मनात आता विचार येत असतात. तेव्हा ती म्हणते, आत्या सतत काही ना काही करत असायच्या, सतत काही ना काही त्यांचे प्लॅन असायचे. जसं नर्सला हाताशी घेतलं तशी अनेक माणसं त्यांच्या हाताखाली असतील कामं करायला. त्या माणसांबरोबर काहीतरी बिनसलं असणार नक्की, आणि त्यातून हे असं काहीतरी होणार असंच मला वाटतंय. पण नाही, मन मान्य करायला तयारच नाही. त्या आमच्याबरोबर कितीही वाईट वागत असल्या ना तरीही बाबतीत असं काहीतरी व्हावं असं मला वाटत नाही आणि कधी आयुष्यात वाटणार सुद्धा नाही. मी तुझ्याकडे प्रार्थना करते की ती आमची आत्या नसू देत. त्यानंतर गायकवाड सर हे लगेचच आतमध्ये जातात आणि त्या दोघांनाही यायला सांगतात. ते दोघेही आता मनोमन प्रार्थना करत असतात की त्या आमच्या आत्या नसू देत. आता त्या दोघांची पावलं पूर्णपणे जड पडलेली असतात. भूमीने तर आकाशला आता असं पकडूनच ठेवलेलं असतं, कारण ती सुद्धा खूप घाबरलेली असते. आता त्या बॉडीजवळ लगेचच गायकवाड सर त्या दोघांनाही घेऊन येतात. तेव्हा गायकवाड सर आता आकाश आणि भूमीला म्हणतात, पहा आता. मग आता त्या दोघांनाही त्या बॉडीकडे पाहावत सुद्धा नसतं. त्या दोघांच्याही काळजाचा ठोका चुकलेला असतो, कारण त्याही आत्या तर नसेल ना हा प्रश्न दोघांच्या मनात असतो, आणि नसली तर बरं होईल असंही ते दोघे मनोमन सारखे सारखे म्हणत असतात. त्यामुळे आता त्या दोघांना काय करावं सुचत नसतं. ते त्या बॉडीकडे खूप वेळ पाहतच नसतात. मग आता तेथे जो माणूस असतो ना तो असं बॉडीवरचं कापड काढतो. त्याचमुळे आता आकाश आणि भूमी एकदमच डोळे बंद करून घेतात, कारण जी बॉडी असते ना ती आत्यासारखीच असते आणि तिचा चेहरा अगदी चित्रविचित्र असा झालेला असतो. त्या दोघांनाही ओळखू येत नसतं की ती आत्या आहे की कोण आहे. मग त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. तर गायकवाड सरसुद्धा आपलं तोंड दुसरीकडे करतात, कारण खूपच विचित्र अशी ती बॉडी दिसत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मनू घरातील सर्वांना सांगते की लवकरात लवकर आपल्याला समजेल आई कुठे आहेत ते. भूमिताई आणि आकाश भाऊजी गेले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी. तेव्हा आता लगेचच पौर्णिमा रागात म्हणते, आईंचा काटा काढण्यासाठीच त्या भूमीने काहीतरी केलं असावं असं मला वाटतंय. तेव्हा मनू म्हणते, गप्प बसा पौर्णिमाताई, तू काही पण बोलू नकोस. भूमिताई अशी नाही आहे. तू भूमिताईबद्दल असं कसं बोलू शकतेस गं?
तेव्हा त्या भूमीची ना दुश्मनीच पुरेशी आहे. आईंचं वेडंवाकडं करण्यासाठी ना तिची ती नाराजी आणि तिची ती कारणंच पुरेशी आहेत असं मला वाटतंय. आता तिच्या नवऱ्याने अभिजितला मारलं आणि आता तिने आईंना मारलं, असंच काहीच झालं असेल. तेव्हा यशपालला धक्काच बसतो की म्हणजे आकाशने त्या पौर्णिमा नवऱ्याला मारले असं सगळीकडे बातमी आहे. खरं तर हे यशपालला आजच सत्य समजतं. त्यानंतर आता भूमी आणि आकाश हे दोघेही घरी येत असतात. तेव्हा त्यांना तिथे आता एक गाडी दिसते. ती गाडी रागिणी आत्याची असते. दोघेही गाडीतून खाली उतरतात. तेवढ्यातच एक माणूस तिथे येतो आणि लगेचच ती गाडीचं लॉक उघडतो आणि गाडीमध्ये बसणार असतो. तेव्हा आकाश भूमीला धक्का बसतो आणि ते दोघेही आता लगेचच त्याच्याकडे जायला निघतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.